नमस्ते सर्वांना, परत एकदा फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची सकाळची थोडी वेगळीच लगबग आहे. बघू शकता आज निघालेली आहे गावाकड. तर आषाढ महिना सुरू आहे, तर गावाकडं आपल्या सगळं निवद नारळ वगैरे ह्या महिन्यात केलंच जातं. त्यासाठी निघालेले आहे. चला म्हणलं तिकडे एकटे आहेत, त्यांना एवढा सासूबाईंना स्वयंपाक होणार नाही म्हणून मी निघालेले आहे. तर सकाळच्या 7च्याच गाडीला जायचं होतं, पण सकाळची गाडी माझ्याकडून चुकली, त्यासाठी या 11च्या गाडीने चाललेली आहे. ते बघू शकता इकडं सगळे गाडी एकदम मोकळीच आहे. 11च्या गाडीला कोणी सुद्धा नाहीये, एकदम मोकळी असती गाडी ही. 1ला होती ही गाडी, पण आता हिचा टायमिंग 11ला केलेला आहे. त्यासाठी नवीन गाडी असल्यामुळं कोणाला माहिती नाही एवढं, तर बरीच मोकळी होती गाडी. तर आपण निघालेलो आहे मस्त. आता परत दौंडला जावं यावं लागतंच मैत्रिणींनो, कारण गाव आहे आपलं तिकडं म्हणल्यावर तिकडं आपले देवता काय निवद नारळ सगळं काय आपलं तिकडं असतं. इकडं आलेलो आहे मुलांच्या शिक्षणासाठी, पण अधूनमधून जवळ आहे, 1 पाऊण ते 1 तासाचा रस्ता आहे. त्यासाठी मग मी एकटी निघालेली आहे. मुलं शाळेत गेलेले आहेत. चला म्हणलं 5च्या गाडीने परत माघारी यावं म्हणून निघालेली आहे. पण काय माहिती आता 11ला चाललेली आहे, तर मला आता पोचता पोचता वाजणार आहेत 12 वाजतील, 12 सव्वा 12. आता त्यांनी बरंच केलेलं असेल काम, तरी पण म्हणलं चला आता जाऊया. तर बघू शकता आपलं एक पहिलं स्टेशन लागलेलं आहे, ते आहे शिरसुपळ आहे, बहुतेक शिरसुपळच आहे. तर ते एकदम 1 मिनिटापुरतीच गाडी इथं थांबती, पटपट लोक बसून घेतात आणि परत ही गाडी लगेच इथून हालती मैत्रिणीनो. तर हे बघा कुणी सुद्धा नाही आहे गाडीमध्ये. एका डब्यामध्ये फक्त 4-5 असेच माणसं आहेत. पाठीमागं आहेत लेडीज वगैरे, म्हणून मी त्या एकटी असल्यामुळे त्या डब्यात बसलेले आहे. तर हे बघा मस्त असं वातावरण आहे, एकदम पावसाळी वातावरण असल्यामुळं सगळं मस्त हिरवंगार झालेलं आहे. बघू शकता इकडं. म्हटलं चला, नाही नाही म्हटलं तरी मी जावं लागतंच मला, कारण तिकडं पण करणारं कोण नाही. सासूबाई आहेत, त्यांना एवढं काय होणार नाही म्हणलं पोळ्याचा स्वयंपाक वगैरे. तर चला म्हटलं आपण जाऊन थोड्या वेळ करू लागून. आता त्यांनी बराच स्वयंपाक केला असेल सकाळी लवकर उठून. काय माझं जायचं नक्की नव्हतं, तर ते लागल्याच असणार आहे स्वयंपाकाला. चला म्हणलं तरी पण दिवसभर बसण्यापेक्षा म्हणून मी निघालेली आहे. तर का बघू शकता आपण दौंडमध्ये आता पोचलेलोच आहे. तर ही इकडं आतमध्ये आपल्या दौंडमध्ये रस्ता जाते, खालून रोड आहे, ही दौंड आहे या बाजूला. तर का बघू शकता फायनली आपण दौंडमध्ये पोचलेलोच आहे. बरेच गर्दी आहे. तर आता आपण आलेलोच आहे. अजून सांगितलेलं नाही आहे मी येणार आहे म्हणून घरच्यांना कुणालाच, कारण माझंच नक्की नव्हतं. आधीच म्हणायचं आपण सांगून बसायचं, नंतर जर मला नाही जाणं झालं तर म्हणून मी सांगितलं नव्हतं. पण आता फोन करून बोलून घ्यावं लागेल मला नेण्यासाठी कोणाला तरी. तर बघू शकता हे असं दौंड आहे, पुणे जिल्ह्यामध्ये येतं हे दौंड. तर बघू शकता हे स्टेशन आहे पुणे जिल्ह्यातलं आपल्या दौंडमधलं. का गाडी थांबली, उतरलेली आहे. मला आले होते न्यायला, मग मी आलेली आहे. तर बघू शकता घरामध्ये बघा हे घर आहे आमचं. तर हे बघा असा चाललेला आहे. मी यायच्या आधीच असा थोडाफार स्वयंपाक केलेला आहे. तर मग मी थोडंफार करू लागलं. म्हटलं आता चला झाडून झुडून घ्यावं. त्यांनी सकाळी भरपूर लवकर उठून ही पोळ्याचा स्वयंपाक म्हटला की खूप काम असतं आणि एक माणसाला ते उरकत नाही आहे. तर मी पण घेतलं थोडंफार काम करून, आता झाडून झुडून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता इकडं हे घर आहे, तर स्वच्छ केलं. आता थोडं बघू इकडं, बघूया आपण काय काय स्वयंपाक केलेला आहे. तर हे बघा इकडं किचन आहे आपलं. बघा बराच सामान तिकडं नेलेलं आहे मी बारामती, त्यासाठी इकडं आता थोडं थोडं राहिलेलं आहे. हे बघा इकडं हे किचन आपला. इथं बघा कणिक मळून ठेवलेलं आहे त्यांनी मी येईपर्यंत. पुरण डाळ शिजवून, पुरणसुद्धा वाटून परतून सगळं झालेलं आहे. फक्त मी आल्यानंतर आमटी केलेली आहे. बघा हे पोळ्याची आमटी बनवलेली आहे मी. भजी कुरडई सगळं त्यांनीच बनवलेलं होतं. तर ही आमटी केली. आता ना राहिलेल्या आहेत पोळ्या बनवायच्या. बघा इकडं भजीसुद्धा बनवून ठेवलेले होतेच. निवद वगैरे भरले मी, निवद पण केलेले होत्या. शेजारच्या त्या ताई एक आलेल्या होत्या, त्या बरंच करू लागल्या होत्या. त्यांना दोघींनी मिळून ही केलं होतं. मी येणार नाही म्हणून त्यांनी बरंच उरकलं होतं. तर आम्ही दौंडमध्ये गोपाळवाडी या गावात राहतो. तर हे बघा हे गोपाळवाडीचं हे मंदिर आहे, मसुकोबा नाथ महाराजाचं मंदिर आहे. इथं फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा झाली होती एकदम.
तर बघा हे इथं जवळजवळ 30-40 निवदं लागतात करायला, भरपूर देव आहेत. तर म्हणलं त्यांना सासूबाईंनाच म्हणलं या तुम्ही करून देवाचं निवद वगैरे ते दाखवून आल्या. तोपर्यंत मी घरी पोळ्या वगैरे बनवल्या आणि आपल्या परडी आहे घरामध्ये, तर ते परडीसुद्धा आपल्याला भरायची आहे. बघा बघू शकता 5 परड्या आपल्याला भरायच्या होत्या, तर आपण बोलवलं होतं. आता त्या परड्या वगैरे आलेल्याच आहेत. तर आपल्या आता देवी, आपल्या गावाकडची देवी आहे, तिला 5 पावलं करून आपल्याला पहिला ही निवेद दाखवावं लागतं. मग आपल्याला सवासणी वगैरे घालता येतात, लहान मुली सवासणी घालायच्या आहेत आपल्याला. तर इथं 5 पावलं करून आपण ही देवदेव करणार आहे. आता काय सासूबाईंचं सगळं हे असतं, त्यांना ते करायचंच म्हणतात, म्हणून आपल्याला पण नाही म्हणता येत नाही मैत्रिणीनं. आणि या महिन्यात सगळेजण असं म्हणजे देवदेव केलंच जातं, तर चला मग आपल्याला पण काय कमी पडतं, देवदेवा केलं म्हणून काय आपल्यालाही होत नाही आहे. तर इथं गावाकडच्या लक्ष्मीसाठी इथं निवद वगैरे आणि वटी ही भरण्यासाठी बघा वटीचं सामान वगैरे केलेलं आहे. तर इथं ही अशी पूजा करायची आहे आपल्याला. मी नसते आले तरी त्या एकट्या करत बसल्याच असत्या, म्हणून मग म्हणलं चला घरी तरी काय करायचं बसून, म्हणून मी 11च्या गाडीला आले आणि थोडंफार करू लागलं. मला पण थोडंसं बरं वाटलं, आपण पण देवाचं काहीतरी केलं तर थोडं बरं वाटतं, म्हणून मी पण करू लागले. तर हे बघा असं देवाचं ही आपलं निवद वगैरे ठेवून, वारं खूप सुटलेलं आहे, अगरबत्ती लागत नव्हती, कशी कशी अगरबत्ती लावलेली आहे. तर हे बघा इथलं देवदेव झालेलंच आहे. आता ते आपण तुळजापूरला गेलेलो होतो, तर मग ती देवाचं परड्या वगैरे भराव्या लागतात. तुळजापूरला गेल्याच्या नंतर ते परडी भरावीच लागती, कारण देव परत माघारी पाठवावं लागतात असं म्हणतात. म्हणून ती परडीचा कार्यक्रम आणि आपल्या आषाढ महिन्यामध्ये जे आपण निवद नारळ करतो, ते दोन्ही कार्यक्रम आम्ही एकदाच केलं. म्हणलं नको 2-2 वेळा, चला एकदाच होऊन जाईल. हे परडी वगैरे भरण्यासाठी हे बघा बायका आलेल्या आहेत. दिवसभर ती गोंधळ संपतच नाही, कारण पोळ्याचाही दिवसभर चालू झालेला आहे. तर बघा आता परड्या वगैरे आलेल्या आहेत, तर व्यवस्थित जसं असेल तसं आपण ही परडी वगैरे भरून आपले देवाचे कार्यक्रम पूर्ण करणार आहे. बघा परडी, आमच्या घरी परडी आहे त्याच्यामुळं हे करावंच लागतं. आणि तसं सासूबाईचा एक हे असतो की नाही केलं पाहिजे देवाचं ह्याचं, आम्ही जरी नाही म्हणलं तरी त्या करतातच, त्यासाठी मग आपल्याला पण पुढं होऊन करावंच लागतं. सासूबाई तर आमच्या बघू शकता इकडं ही नवीन आणलेलं आहे त्यांनी परडी, आणि हे सगळं देवाचं सगळं नवीन आणलेलं आहे. तर नवीन आणल्यामुळं ते देवदेव करावंच लागतं मैत्रिणींनो. बघा परड्या वगैरे मी भरलेल्या आहेत. आता देवाला नमस्कार वगैरे करून आपल्या काय सुख समाधानी आपल्या घरामध्ये मिळो हेच मागणं आहे, दुसरं काय असतं मैत्रिणींनो. देव सदा आनंदीचा देव. हे घर आहे बघू शकता तुम्ही आमचं. आम्ही इकडं मोठं घर आहे, पण तिकडं राहायला मुलाच्या शाळेमुळे गेलेलं आहे. तर बघू शकता हे बघा मुलींसाठी आता सवासणी मुली छोट्या जेवायला घालायच्या आहेत, तर पुरणपोळीचा मस्त असं स्वयंपाक केलेला आहे. मुली हे बघा आलेल्या आहेत, 5 वाजलेल्या आहेत, शाळेतून आलेल्या होत्या, म्हणलं चला लगेच बोलून घेऊया. तर मग बघू शकता मस्त असं देवाचा कार्यक्रम झालेलाच आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की एका बघू शकता, मस्त अशा छोट्या छोट्या मुली आलेल्या आहेत आपल्या सुवासनी जेवायला. तर मग आजचा तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चला तर मग भात आमटीच खाती म्हणून व्हिडिओ काढते तिचा. पोळी खाल्ली असतीस खावा खावा सगळे खावा. जेवा मस्त जेवा पोटभर. जेवण छान झालंय ना ग? मोठ्यानं सांगा छान झालंय ना? पोळ्या गोड झाल्यात का? वा 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 छान मस्त जेवा जेवा.